नमस्कार मित्रांनो, आज मी मच्छरांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथं आलोय। अजिबात घाबरू नका, मी पुरुष मच्छर आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल म्हणून सांगतो, आम्ही तुम्हाला चावत नाही। आम्ही आउटडोर ड्युटीवर असतो। गार्डनमध्ये फुलावर वगैरे आमचं पोट भरतं, पण आमच्याही लेडीज लोकांना रक्त लागतं। माझे तुमच्या वागण्यावर बरेच आक्षेप आहे। अरे आपल्याकडे जी गोष्ट आहे त्याचं थोडं दान करायला काय हरकत आहे? मला तर वाटतं तुम्ही रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी नुसत्याच टाइमपास म्हणून ऐकता। त्यातलं काहीतरी थोडं घ्या लेखन। तो टाइमपास नाही, तो कर्ण एवढा दानधर्म करायचा, त्याच्याकडून काहीतरी शिका। रक्ताचा एक थेंब पाहिजे असतो आम्हाला, एक थेंब, तोही तुम्ही देत नाही। मग आम्ही जगायचं कसं? रोज त्या एका बाईटसाठी आम्ही आमचं लाईफ रिस्कवर लावतो। तरी आमच्यातले बरेच जण हेल्थ कॉन्शियस झालेत म्हणून तुम्ही वाचलाय। खुद्द माझी बायको देखील शेपमध्ये राहायला डायटिंग करते, मध्यरात्री नंतरच चावते, त्याआधी नाही म्हणजे नाही। आणि मला सांगा, त्या हिटलरला का रे दोष देता तुम्ही? तो अमानुष होता म्हणता, मग तुम्ही आमच्या बरोबर काय करता? ते लाल काळ स्प्रे आणून मारता, ते काय असतं? परफ्यूम? अरे ज्याने आम्हाला मारायच्या बॅटचा शोध लावलाय ना, त्याच्यासाठी तर नरकात सेपरेट कडायचं आहे। शॉक देऊन मारता तुम्ही आम्हाला। शॉक कसला असतो हे एकदा तरी बघितलंय का तुम्ही? अरे फुटतो आम्ही। तुम्हाला काय वाटतं कोण बघत नाही तुम्हाला? देव बघतो रे, सगळं बघतोय सगळं तो, विसरू नका। आम्हाला कोणी बनवलंय? देवानच ना। मग देवानं बनवलंय आणि तुम्ही असं फोडताय, तुम्हाला वाटतंय तो सोडेल तुम्हाला? तुमच्यातले बरेच जण पांघरून घेऊन झोपतात। जाम पंचायत होते आमची, अर्धी रात्र तर लँडिंग स्पॉटच मिळत नाही। बोला, पांघरून वाले एक वेळ परवडले, पण मच्छरदानी ती लावली की आमचा उपासच। तुम्ही आम्हाला एवढे टरकून असता हे बघितल्यावर लय भारी वाटतं। मी म्हणतो, तुम्हाला जर आमचा एवढा त्रास होतो तर उघडे तर कशाला झोपता रे? बफे टेबल लावल्यावर कोण नाही येणार सांगा? एक तर नीट पांघरून घेऊन झोपा, नाहीतर आम्हाला आमचं काम करू द्या। अलीकडे ना माझ्या एका मित्रानं मला सांगितलं, मित्रानं म्हणजे त्याच्या बायकोनं, तिला एक सॉलिड जागा सापडली घोट्याच्या खाली। कुणाला कळायच्या आत आपलं काम झालेलं असतं, म्हणजे तुम्हालाही थांगपत्ता लागत नाही आणि आमचंही काम होतं।